मी मराठीमध्ये विचारतो तुम्ही उत्तर फक्त कन्नडमध्ये द्या. मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आज आपण पूर्ण भारतभर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश बऱ्याच ठिकाणी मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत खर्च आधा आणि उत्पादन जादा म्हणजे खर्चात कपात आणि उत्पादनात वाढ हे मार्गदर्शन आपण करत आहोत. आता आम्ही व्हिडिओ करतोय, पाऊस आहे, 2 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. आपण अप्पू नंदीवाले साहेबांच्या ऊस पिकामध्ये आथणी, बेळगाव जिल्हा आथणी तालुका साहेबांच्या हळदी पिकामध्ये हजर आहे. हे पिकाची लागण कधीची, ट्रीटमेंट सुरू करून किती दिवस झाले आणि आज काय काय बदल झाला तर आपण साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे. मी प्रश्न साहेबांना मराठीमध्ये विचारणार आहे, साहेब उत्तर तुम्ही कन्नडमध्ये द्यायचं. साहेब नमस्कार, तुमचं नाव, गाव आणि पत्ता तिकडे बघून सांग. बेळगाव जिल्हा आथणी तालुका मधमाय. साहेब आता हे जे पीक आहे त्याची लागणची तारीख किती आणि आजची तारीख किती? 2 तारीख. लागण रे 2 तारीख 5 तारीख बरोबर. 2 तारीख. आजची तारीख लक्षात आहे कोणाच्या? 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर. 1 सप्टेंबर 1 तारीख. 1 सप्टेंबर म्हणजे 1 सप्टेंबर आजची तारीख आहे. आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्वीचं ट्रीटमेंट सुरू झाली ते फोटो आपल्याला बघायला मिळेल, व्हिडिओ बघायला मिळेल. 1.5 महिन्यापूर्वी आपण ह्याला ट्रीटमेंट सुरुवात केली. 1.5 महिन्यापूर्वी सुरुवात करून आज 1.5 महिना झाले. 1.5 महिन्यानंतर काय बदल वाढते आपल्याला? ನೋಡ್ರಿ ಅವಾಗ ನಾವು ಲಾಗನ್ ಮಾಡಿದ ಇದು 1 ತಿಂಗಳು ಬಿಟ್ಟು ಔಷಧಿನ ಚಾಲೂ ಮಾಡ್ಲಾಗಿದ್ದೀವಿ. ಇದು ಸಣ್ಣದಿತ್ತು, ಇದು ಒಂದು ಅರ್ಧ ಫುಟ್ ಏನು ಔಷಧಿ ನಿಮ್ದು ಅಗ್ರೋಬೂಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಒಂದು 3 ಫುಟ್ 3.5 ಫುಟ್ ತನಕ ವಾಡಿಸಿ. म्हणजे मरी प्रमाण 1 4 5 मध्ये साहेबांचं म्हणणं, साहेबांनी कन्नडमध्ये सांगितलं, मी परत एकदा मराठीत सांगतो. अर्धा 1 फुटाचं पीक होतं, फुटवा काय नव्हता, 4-5 फुटवा झालेला आहे. 3-3.5 फुटापर्यंत पिकाची उंची वाढलेली आहे, पानं वाढलेली आहे. परत साहेब एक प्रश्न की करपा हा रोग ह्या पिकाला जास्त येतोय, कंदमाशी फळमाशी लागत असते, हा कुठला रोग ह्या पिकाला आला का? ಕರಪ ಅಂತೂ ಇತ್ತರಿ. ಕರಪ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಒಂದು 3 ಸ್ಪ್ರೇ ತೊಗೊಂಡ್ರಿ ನಾ. करपा आला, स्प्रे झाला. आपण स्प्रेमध्ये 1 स्प्रे मातीचा घेतला, 1 स्प्रे मातीचा घेतला, त्याच्याबरोबर रासायनिक खतं पण घेतली. त्याच्यानंतर आपल्याला पीक जाऊसर मातीचा 14 दिवसाला स्प्रे करायचा. मी सांगितलेली ट्रीटमेंट आणि ॲग्रो बुस्टर ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहे का? हाय हाय. महाराष्ट्रातील, कर्नाटकातील, तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देणार कन्नडमध्ये सांगा? ಇದು ಅಗ್ರೋಬೋಸ್ಟಿಂದ ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೆದೈತ್ರಿ. ಮತ್ತು ಅಗದಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಖರ್ಚು ಕಡಿಮೆ, ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಬಿ ಚಲೋ ಐತಿ. ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಯಾವಾಗ ರಾತ್ರಿ ನಾವು 8ಕ್ಕೆ ಹಚ್ಚಿರ 9ಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರ ಬಿ ಅವ್ರು ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಸಲಹೆ ಕೊಡ್ತಾರೆ. साहेब म्हणतात की मी रात्री फोन करू, कधी फोन करू, फोन उचलतात. ಏನು ಯಾವ್ದು ರೋಗ ಹಿಂಗೆ ಆಗೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ರಿ, ಹಿಂಗೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಔಷಧಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣ ಕಡಿಮೆ ಖರ್ಚಿನಲ್ಲಿ ಮನ್ಯಾಗ ಔಷಧಿ ತಯಾರು ಮಾಡೋದು, ಕೊಂಡ ತರೋದು ಕಡಿಮೆ. बरं, फक्त एक प्रश्न साहेब, आपण 600-700 झाडं मिरचीची लावलेली आहेत, ह्याच्याबरोबर आंतरपीक आहे, तरी किती किलो माल निघते आता? ಈ ವಾರಕ್ಕೊಂದು 30 ಕಿಲೋ ತಗೊಂಡು 30 किलोपर्यंत माल निघतो कंटिन्यू. आता आणि 700 ಗಿಡ ಅದಾವ. ठीक आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सर्व आमचे शेतकरी बांधव आहेत आपल्या ह्या आथणी तालुक्यातले, मधभावी गावातले. साहेबांचे बी बरेच पीक आहेत. आजपासून आपण या सर्व बांधवांना, शेतकरी बांधवांना खर्च आधा आणि उत्पादन जादा ह्या मिशन अंतर्गत मार्गदर्शन करणार आहे. आज याच्यासाठीच आपला हा व्हिडिओ झाला. धन्यवाद.